नमस्कार. डीप डाईव्ह विथ ज्योतीच्या एपिसोड्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पुन्हा आपल्या टॉपिकला वाचतोय, जो लिहिलेला आहे 19 ऑगस्ट 2020 आणि याचं नाव आहे उत्क्रांती. पाहूया तर ज्युनियर ज्योतीला नेमकं काय म्हणायचं होतं. लेट्स सी. उत्क्रांती किती मोठा आणि व्यापक शब्द आहे हा. मला वाटतं प्रगती या शब्दाची उत्क्रांती या उत्क्रांती शब्दानेच झालेली असावी. म्हणजे प्रगती, प्रवास आणि उत्क्रांती. प्रगती, प्रवास आणि उत्क्रांती. या उत्क्रांतीचं घनिष्ठ नातं आहे प्रवासाशी. आणि प्रवासात दडली आहे खरी प्रगती. जीवन हाच एक सरळ प्रवास आहे ना. या प्रवासात प्रत्येक प्रवासी हा सारखाच. सगळ्यांच्या वेळा फक्त वेगळ्या, पण प्रत्येक वेळ शिकवते, गुंतवते, आपल्यातला अर्क काढते. ती फक्त आणि फक्त एका स्वची उत्क्रांती करत राहते. त्या स्वला मात्र ही उत्क्रांती हे समजून घेणं गरजेचं आहे. ते घेण्या एवढी ताकद स्वमध्ये नसेल तर दोष त्या प्रवासाचा किंवा उत्क्रांतीचा नाहीये. तेव्हा स्वने समजून घ्यावं, आपला विकास फक्त शरीररित्या झालेली आपली उत्क्रांती असू शकत नाही, कारण प्रवास समजून घेता आला नाही. पाहायला गेलं तर आपलं प्रत्येक पाऊल हे उत्क्रांतीच्या दिशेनेच असते. विविध पाऊल वाटांवर तिची एक विशिष्ट गोष्ट लिहिलेली असते. जसे पाऊल पुढे जात राहते, आपण एक विशेष गुहेत शिरल्यासारखे भासतो. गुहा ही गुहाच असते, पण बाहेर येणारा हा विशेष उत्क्रांतीनेच येतो. असं म्हणायचं आहे की प्रवास आपण लाईफ जर्नीमध्ये आहोत, तर त्या प्रत्येक टप्प्यावरती आपण एका जर्नीमध्ये जातो, म्हणजे एका टनलमध्ये जातो आणि त्या टनलमधून बाहेर पडताना एक एक्सपिरियन्स घेऊन बाहेर पडतो. सो लाईफ जर्नीमध्ये प्रत्येक ठिकाणी असे काही स्वीट आणि थोडेसे डार्क मेमरीज आपल्याकडे असतात, बट दॅट एव्हरी मेमरी, एव्हरीथिंग गाईड्स अस, आपल्याला ती शिकवते. पण बऱ्याचदा असं होतं की मी ते शिकून घेत, मला समजतंय का की माझ्याशी नेचर काहीतरी संवाद साधू इच्छित आहे, किंवा मला काहीतरी नेचर मेसेज देत आहे, आणि यामधून आपला कोर सेल्फ जो असतो तो डेव्हलप होतो. ही डेव्हलपमेंट समजून घेणं गरजेचं आहे. नाहीतर आपण सरसकट रोजची सकाळ आणि रोजचा एक्सपिरियन्स जर मध्ये आपल्या काही फरकच जाणवत नसेल, किंवा आपण आपल्या स्वतःमध्ये तो काही फरक समजूनच घेऊ शकत नसू, तर मग त्याला डेव्हलपमेंट कशी म्हणणार, त्याला उत्क्रांती कशी म्हणणार? किंवा आपण एक प्रवास करतोय, तर प्रत्येक टप्प्यावरती जर तीच झाडं, तीच घरं पुन्हा पुन्हा आपल्याला दिसते, तर आपण काय म्हणतो, चकवा लागलाय वाटतं आपल्याला, आपण पुढे का जात नाहीये. मग आपण आपल्या आयुष्यातही जर एखाद्या इन्सिडेंट्स मधून नवीन काही शिकत नसू, आपल्यात काही परिवर्तन करू शकत नसू, तर मग गेली कित्येक वर्ष आपण चकव्यात अडकलेले आहोत. हे कितपत योग्य आहे? तर हा चकवा समजून घेणे म्हणजे स्वतःची उत्क्रांती करणं. येस, थँक्यू सो मच.